दिवाळी केवळ सण नाही तर आपल्या संस्कृतीची परंपरेची ओळख. दिवाळी आले की घरातील कोपरानकोपरा प्रकाशमान होतो. मंगललहरी, उत्साहाचे वातावरण, सोबतच मनातील भाव अर्पण करून सुरू होतो तो दिवाळ सण. आणि दिवाळी म्हटलं की माता लक्ष्मीच्या स्वागताची तयारी आपण सगळेच जण करत असतो. त्यासाठी लक्ष्मी मातेला प्रिय असणाऱ्या सगळ्या वस्तूंची जमव आपण आधीपासूनच करून ठेवतो. असं म्हणतात, ज्या घरात दारासमोर रांगोळी, दिवा, उंबरठा छान सजवलेला असतो, म्हणजेच स्वच्छता असते, तिथे माता लक्ष्मी हसतमुखाने प्रवेश करते. म्हणूनच कुठलाही शुभवार, सण, मंगल कार्य असो, आधी मी उंबरठ्याला हळदीलेपण करते. आज सणाच्या निमित्ताने घरातील सगळे दिवे, देवघर, देवांच्या मूर्त्या उजळवून घेतल्या आणि अखंड दिवा म्हणजे निरंतर प्रकाश व समृद्धीचे प्रतीक आणि घरातील एक कोपरा कायमस्वरूपी उजळवणारी ज्योत, ज्यामुळे की आपल्या प्रत्येक लहान सहान पूजेचे फळ तिच्या साक्षीमुळे द्विगुणित होते. आणि त्यानंतर येतो तो मंगल कलश. प्रत्येक पूजेच्या वेळी गणेशाच्या अग्रपूजेसोबत मोठा मान असतो तो मंगल कलशाला. मंगल कलशाच्या रूपाने सदैव कुलदेवतेची कृपादृष्टी आपल्यावर असते व घरात नेहमी मंगल कार्यांची, शुभ कार्यांची नांदी असते. हे सगळं केल्याने बाकी काही मिळो न मिळो, पण मनात शांती, ताणतणावापासून मुक्ती व परमेश्वराचे अस्तित्व मात्र नक्की अनुभवायला मिळतं. प्रत्यक्ष डोळ्यांना जरी दिसत नसला तरी तो परमेश्वर तुमच्यात, माझ्यात, आपल्यात नेहमी वास करतो. सर्वांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.